नमस्कार. गप्पा गोष्टी या विशेष सत्रात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत शेंदुर्दने गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्षाताई लालसिंग जगताप. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नव्हे, तर राजकारण म्हणजे समाजकारण आणि नियोजित विकास. आज शेंदुर्दने गणासमोर अनेक आव्हानं आहेत आणि या आव्हानांना भिडण्यासाठी तुम्ही मैदानात उतरलाय. तुमच्याकडं भविष्याचं व्हिजनही आहे. ताई, सध्या शेंदुर्दने गणामध्ये राजकीय वारं वेगानं वाहत आहे. त्याबद्दल तुमच्याशी सविस्तर गप्पा मारायच्यात. नमस्कार, मी वर्षा लालसिंग जगताप, शेंदुर्दन गणातून राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवार आहे. आता जेव्हा मी उभी राहण्याचा विचार केला त्यावेळेस मी आधी माझं एक सामाजिक कार्य होतं, पण एक गोष्ट लक्षात आली की जोपर्यंत आपण कोणत्याही पदावर येत नाही तोपर्यंत आपण काही योजना राबवू शकत नाही. तर प्रथम तर इथं जे झेडपी शाळा, आज बऱ्यापैकी आम्ही गणामध्ये फिरताना की गावच्या शाळा सुधारलेल्या आहेत, बिल्डिंग झालेल्या आहेत, पण जी गुणवत्ता शिकवण्यात आणि मुलांना शैक्षणिक जी गुणवत्ता आहे ती इथे कुठे दिसत नाहीये. तर त्याच्यावर एक माझं काम करण्याची खूप इच्छा आहे. जसं की आता कॉम्प्युटर आज कुणीही मोबाईल, म्हणजे बघा ना, मोबाईल मुलांना इझिली चालवता येतो, पण आता त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला रोबोटिक सारख्या किंवा AI सारख्या तंत्रज्ञान आपल्याला ह्या झेडपी शाळेतनं आणलं पाहिजे. किंवा आज आपण बघतो की झेडपी शाळेच्या मुलांना जेव्हा शहरामध्ये किंवा मोठ्या कॉलेजेसमध्ये जातात त्यावेळेस त्यांना म्हणजे शहरातल्या मुलांबरोबर कोप करता येत नाही. त्यामुळे काय आहे की समजा की स्वतःचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे त्याला व्यक्तिमत्व विकास, त्यांना इंग्लिश बोलणे, त्यांना चालणं, हावभाव, ह्या गोष्टींचा फार अभाव दिसतो झेडपीच्या मुलांमध्ये. किंवा त्यांच्या बोलण्याची थोडीशी शैली, हे सगळ्यावर काम करणं झेडपीच्या शाळेत खूप गरजेचं आहे. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण म्हणजे तो विषय वेगळा आहे. बुद्धिमान आहेतच झेडपीची शाळेची मुलं, पण जी एक शाळा म्हणून जे काय त्यांना कमी पडतंय याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करण्याचा मानस ठेवतो. तसंच जसे आपल्या ज्या हे असतात मुलांच्या स्पर्धा परीक्षा असतात, यालाही कुठेतरी त्यांना बाहेर कुठेतरी क्लास लावावा लागतो किंवा त्यांना त्याच्यासाठी वेगळं काहीतरी प्रयोजन करायला लागतो. सगळ्याच पालकांकडं याची सोय असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक झेडपी शाळेचं स्वतःहून कर्तव्य राहील की मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार ठेवणं. तसंच फाउंडेशन कोर्स, जसं प्रायव्हेट स्कूल्समध्ये इंटरनॅशनल असेल, CBSE असेल, एक फाउंडेशन स्कूल चालू असतात, फाउंडेशन कोर्सेस ठेवलेले आहेत की 8वी 9वी 10वीच्या मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तयारी करणं. तर त्याच पद्धतीचं अभ्यासक्रम आपण झेडपी शाळेतनं आणण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून सर्वसाधारणचा म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा MPSC UPSC स्वप्न बिनधास्तपणे बघू शकतो. तर हे सर्व शाळांमध्ये करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू आणि ज्या ज्या काही झेडपी शाळेला हे करण्यासाठी गरज आहे ते आमच्यातर्फे आम्ही करू. ठीक आहे. राजकीय प्रवासाबद्दल काय सांगा? खरं तर मी राजकारण हा माझा विषयच नव्हता. माझा विषय होता समाजकारण. मी एक व्यावसायिक आहे आणि माझाही एक व्यवसाय PMFE तर्फे सुरू झाला. हा सुरू करत असताना आपले कृषी विभाग म्हणा, नाबार्ड म्हणा, यांच्याशी संपर्क आला. त्याचबरोबर NGOचाही संपर्क आला की महिलांसाठी तुम्ही वेबिनार्स अटेंड करणे, त्यांना ट्रेनिंगसाठी मला बोलवलं गेलं लागलं आणि हळूहळू याच्यातूनच माझे ऋणानुबंध महिला बचत गटाशी खूप छानपणे जुळले. NGO तर्फे मी त्यांचं प्रशिक्षक म्हणून किंवा कधी कधी त्यांचं जज म्हणून मी जाते आणि त्यातूनच माझी ही समाजकार्याची गोडी निर्माण झाली. पण एक फक्त समाजकारण आहे, जर तुम्हाला जर ह्या स्कीम्स किंवा ह्या सबसिड्या तळागाळाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला एखादं काहीतरी राजकीय पद असणं खूप महत्वाचं, याची मला त्याच्यात जाणीव झाली. म्हणूनच मी एक राजकारणात जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. महिला सक्षमीकरणासंदर्भातला किंवा बचत गटाचा विषय तुम्ही बोललात. असे बरेचसे बचत गट आहेत की त्यांची स्वतःची उत्पादन आहेत, मात्र त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. काय होतं की महिला बचत गट असतात ते सर्वसाधारण सगळ्या खेडेगावात आहे आणि मार्केटिंग हा खूप मोठा विषय आहे. तर त्याचप्रमाणे सरकारने मार्केटिंग, जसं आपल्याला उमेद आहेत किंवा आपल्याकडे ONDCI आहेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, पण महिलांचं कुठेतरी शिक्षण किंवा त्यांना मार्गदर्शन कमी पडतं बचत गटांना, त्यामुळे ते त्यांचं प्रोडक्ट ऑनलाईन आणू शकत नाहीत. तर याच्यावर माझं वैयक्तिक खूप स्वतः मी एक मार्केटिंग ची स्टुडंट आहे किंवा मार्केटिंग पर्सन आहे. त्यामुळे याच्यामध्ये त्या काम करणं मला आवडेलच, कारण की महिला जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्यांचं असतं की आम्ही उत्पादन करतो, आम्ही प्रोडक्ट तयार करतोय, पण मार्केटिंग तुम्ही करा. तर हे प्रत्येक महिलेला शिकवण्याचं खूप गरजेचं आहे की स्वतःचं प्रोडक्ट स्वतःच मार्केट करावं लागतं. फक्त आम्ही त्यांना ऑनलाईन मार्केटिंग म्हणा
किंवा त्यांना जे मार्केट प्रोव्हाइड करतात, जसे पंचायत समिती थ्रू त्यांना स्टॉल प्रोव्हाइड करून देणं, त्यांना मेन मोठ्या म्हणजे असे आपले वायू महोत्सव असेल किंवा साताचं नक्षत्र असेल अशा इथे त्यांना स्टॉल प्रोव्हाइड करून देणं आणि त्यांच्या उत्पादनाला एक म्हणतात ना की जिल्हास्तरीय किंवा अशा तालुका लेवलवर त्यांचे प्रोडक्ट मांडणे. त्याचबरोबर एनजीओ तर्फे आम्ही त्याच गोष्टी आम्ही पूर्ण इंडियाच्या ज्या असतात मोठ्या, आता आम्ही एनजीओ तर्फे काम करतो. तर येस समिट तर्फे आम्ही आपल्या नॅशनल लेवलवर सुद्धा महिलांचे प्रोडक्ट घेऊन गेलेलो आहेत. तर तशी त्यांना आम्ही तशी मदत करू. आत्ताच गव्हर्नमेंट शी मार्ट आले किंवा सीमेपी आलं, पीएमएफई आलं, ह्या सगळ्या सबसिडी आहेत. पण महिलांना विषय आहे की त्यांच्यावर बरेच कागदपत्र क्लिअरन्स नसतं किंवा त्यांच्या वैयक्तिक त्यांच्याकडे स्वतःकडं म्हणजे जमीन नसते किंवा असे काही कागदपत्र नसतात की जेणेकरून ह्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तर त्या कागदोपत्री कशा पूर्ण करता येईल किंवा त्यांच्या ज्या त्रुटी आहेत त्या पुरेपूर पूर्ण करून त्यांना हा प्रत्येक सबसिडीचा लाभ देता येईल हेच आम्ही प्रयत्नशील राहीन मी. स्थानिक पातळीवर युवकांना रोजगार मिळत नाही, तर त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते विशेष प्रयत्न असतील? खरं तर आज मुली आणि मुलं ग्रॅज्युएट तर होतात पण स्किल नसतात. तर त्याच्यासाठी सुद्धा आपण स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम घेऊ. आज आम्ही इथे माझ्या स्वतःच्या गावात जेव्हा काही पद नव्हतं तेव्हा सुद्धा मुलींसाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम राबवलेले आहेत. 30-35चा ग्रुप जर झाला महिलांचा एका गावात तर त्या महिलेच्या गावात आम्ही तो स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम्स आणू, ज्याच्यामध्ये की ती स्वतःचा अर्थजनन म्हणजे मुलगा असो मुलगी असू दे ते स्वतःच्या अर्थजनाचा पर्याय त्यांना चांगल्या पद्धतीने मिळेल. कारण की आज इंजिनिअरिंग जरी झाला तर त्याला नोकरी मिळेल आणि चांगली मिळेल याची गॅरंटी देता येत नाही. विरोधक म्हणतायत की तुमच्याकडे सत्ता नाहीये, तर निधी आणणार कसा? असं तसं बघायला गेलं तर निधी हा ना वैयक्तिक विषय. आज तुम्हाला सांगायचं मी माझं माहेर भोसरी आहे. तर तिथे नाम फाउंडेशन तर्फे वॉटर कप आणि शेतकरी कप ही दोन्ही मिळालेले आहेत. आज तिथल्या हा कुठल्याही राजकीय गोष्ट नव्हती की तिथे हा सगळा निधी आलाय. जर गाव एकवटलं, गण एकवटला, गट एकवटला तो कोणताही निधी आणि कोणतीही सबसिडी सर्वसामान्यपर्यंत पोहोचणं अशक्य तर नाहीये ना. शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकांनी बनवलेली लोकशाही आहे. त्यामुळे सत्ता असो नाहीतर नसो, जर जनता ठरवत असेल की एखादी योजना आपल्या गावात राबवायची आहे तर जनता लोकशाही आहे आपण राबवू शकतो. सगळ्यात बिकट अवस्था जी आहे ती वैद्यकीय क्षेत्राची. ग्रामीण रुग्णालय जी आहेत त्या ठिकाणी कधी डॉक्टर उपलब्ध नसतात, औषधं नसतात. ऐन वेळेला महिला असतील, वयोवृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील, त्यांना ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही. यासाठी तुम्ही कोणतं महत्त्वाचं पाऊल उचलणार? खरं तर ही बिकट अवस्था एक होतं की मला गव्हर्नमेंटसाठी मला स्वतःला गव्हर्नमेंटचे म्हणजे ब्लड रिपोर्ट्स हवे होते. तर त्यावेळेस मला वाईमध्ये जावं लागलं. केंद्र आमच्या गावात नाही झालं ते म्हणले कवठ्यात जावा मेन हे झालं. कवठ्यातून म्हटलं नाही तुम्हाला 4 दिवस लागतील, मग मला वाईत जावं लागलं. तर ही खरं तर माझी इमर्जन्सी नव्हती त्यामुळे मला ते काही वाटलं नाही. पण जेव्हा एखाद्या इमर्जन्सी असते हा खूप बिकट प्रश्न आहे आणि याच्यावर काम करणं झेडपी आणि पंचायत समितीला खूप गरजेचं आणि याच्यावर आम्ही नक्की म्हणजे चांगला म्हणजे पर्याय शोधून काढूच. कारण की ही म्हणतात नाही काय म्हणतात की मूलभूत गरजांपैकी एक आहे आणि सर्वांनाच सगळे खर्च परवडतील असं नाही. निवडणूक तुम्ही जिंकल्यानंतर पहिल्या 100 दिवसात अशी कोणती 5 कामं करणार आहे की आता प्रचाराला जाताना तुम्ही लोकांना सांगताय? माझं सगळ्यात पहिलं काम असेल ते महिला सशक्तीकरण आहे. कारण की या ज्या मी भागात गणात फिरतीये तर पठारावरचे भाग म्हणा किंवा इकडचे वरचे मेनवलीचे भाग बघा ते एवढे कनेक्टेड नाहीयेत शहरांशी. महिलां कुठेही कामाला जाणं त्यांच्यासाठी अवघड परिस्थिती आहे. आज जर एखादी महिला 4-5 हजार किंवा 10-15 हजार जर घरी बसून एक व्यवसायातून तिला मिळत असेल तर खरंच त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे आणि त्याच्यावर माझं पहिलं काम त्याच्यासाठी माझं सुरुवात होईल. पहिल्याच महिन्याभरात माझी टीम तयार केलेली आहे मी की हे झाल्या पूर्ण गावातल्या प्रत्येक गावात प्रत्येकाची एक टीम बनवायची आणि त्या गावात त्या महिला इच्छुक आहेत नसेल तरी त्यांना त्याच्यामध्ये ट्रेनिंग देऊन त्यांना ह्या प्रभावात आणायचे, सबसिडी द्यायच्या त्यांना सरकारचे जे आहेत प्रत्येक म्हणजे जसं आता काही ठिकाणी तर म्हणजे विधवा महिला आहेत त्यांचं कोण नसतं त्यावेळेस त्यांना माहिती नसतं सबसिडी कशा घ्यायच्या, त्यांना एक सपोर्ट नसतो, तोही आम्ही देण्याचा प्रयत्न करू. दुसरं एक आहे आज खरं तर समाजाला म्हणा की एन्व्हायरमेंटला जी गरज आहे की सोलार बल्ब्स आहेत, लाईट्स आहेत. खरं तर हा जो भाग आहे हा खूप नैसर्गिकरित्या इतका सुंदर आहे की पावसाळ्यात खूप पाऊस आहे, उन्हाळ्यात खूप ऊन आहे.
तर सोलार प्रोजेक्ट खूप किंवा सौर ग्राम पण इथं राबवण्यासारखे गाव आहेत. तर त्याच्याही माझा वैयक्तिकरित्या असा आहे की सोलार ग्राम म्हणजे माझी तर इच्छा आहे की गाव नाही तर सौर गण उभा करण्याची माझी एक मनसा आहे. तर त्याच्यावर मी काम एक सरपंच प्रत्येक गावचा सरपंचांना घेऊन मी पुढे घालून प्रत्येक गावात सौर ग्राम करण्याचा माझा मानस आहे. दुसरी अजून एक गोष्ट आहे, त्याच्यासाठी थोडासा मोठा प्रोजेक्ट आहे. कदाचित मी माझ्या पदापेक्षा मोठी अपेक्षा करते की आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात ग्रीन हायड्रोजनचा जर प्रकल्प उभा राहिला तर याच्याहून सोन्याहून सुंदर म्हणतात सुवर्ण संधी आपल्या गणाला किंवा गटाला नसेल. आणि याच्यावर तर सरकारचं 2030 पर्यंत ग्रीन एनर्जीचं मिशन आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला चांगली सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंट कडून पण मिळू शकते. आणि नैसर्गिकरित्या आपल्याकडे जो पावसाचा म्हणजे पावसाळा जितका पाऊस येतो त्याला साठवण्याची क्षमताही आपल्या भागात चांगली आहे. तर याच्यावर थोडासा हा मोठा प्रोजेक्ट आहे, पण माझी ही मानस आहे की हा प्रोजेक्ट त्या लेवलवर जाऊन काम जर भेटलं तर मला खूप आनंद होईल. येत्या 7 फेब्रुवारी आपल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या इलेक्शनसाठी आपला संविधानिक हक्क सर्व मतदारांनी बजावावा. आणि त्याचबरोबर माझं जे गटासाठी आणि गणासाठी विजन आहे त्या मला मताधिक्याने जिंकून देऊन ते पूर्ण करण्यासाठी मदत करावी. धन्यवाद. तर या होत्या वर्षाताई जगताप. त्यांनी विरोधकांच्या जुन्या राजकारणाला आपल्या प्रगल्भ विचारांनी उत्तर दिलं. आता चेंडू शेंदुर्दने गणाच्या मतदारांच्या कोर्टात आहे. ताई, तुम्ही आज वेळ दिलीत आणि आपली भूमिका स्पष्ट मांडलीत त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला वर्षाताईंनी सांगितलेले विचार कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.